अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 21 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे पौष महिन्यातील पहिली एकादशी आणि या एकादशीला आपण पौष एकादशी किंवा पुत्रदा एकादशी असं देखील म्हणतो। खरं तर ही जी एकादशी आहे ही संतान प्राप्तीसाठी, पुत्र प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि विशेष आहे। बघा, एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे। या दिवशी भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल त्याचं फळही तुम्हाला तेवढ्याच जास्त पटीने मिळत असतं। खरं तर एकादशीचं व्रत धरल्याने आपल्या असंख्य पापातून मुक्तता मिळते। आपल्या आयुष्यात असलेले अडथळे, विघ्न, संकट ह्या सगळ्यांतून आपल्याला मुक्तता मिळते। म्हणून एकादशीचं व्रत हे घरोघरी करणं खूप महत्त्वाचं आहे। आता जरी आपल्याला हे व्रत करता येणं शक्य नसेल किंवा काही कंडिशनमुळे जमत नसेल तर तुम्ही कमीत कमी या दिवशी भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करा। मी भरपूर उपाय तुम्हाला सांगत असते, त्यातील एखादा उपाय करा। जरी तुम्ही एखादी सेवा, एखादा उपाय केला तरी संपूर्ण व्रताचं फळ लाभेल, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात असलेले दारिद्र्य, अडथळे जे आहेत ते दूर होतील। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक विशेष उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी आपल्याला दिव्यामध्ये ही एक वस्तू घालायची आहे, जी वस्तू घातल्याने त्या वस्तूंचा जो सुवास तुमच्या घरात पसरेल, त्या सुवासाने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू तुमच्या घराकडे आकर्षित होईल। माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल। बघा, एकादशीचा जो दिवस आहे या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे जागृत अवस्थेमध्ये असतात। त्यामुळे या दिवशी तुम्ही त्यांची जितकी जास्त सेवा कराल ना त्याचं फळही तुम्हाला तितक्याच अधिक पटीने मिळत असतं। बघा, या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी जसं स्नानाला महत्त्व आहे, दानाला महत्त्व आहे, तसंच दीपदानालाही तितकंच विशेष महत्त्व आहे। आता आपल्याला दीपदान करता येतच असं नाही, पण मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे अगदी साधा सोपा हा उपाय केल्याने दीपदानाचंही पुण्य तुम्हाला लाभेल आणि तुमच्या आयुष्यात असलेले अडथळे, दारिद्र्य हे देखील दूर होईल आणि तुमच्या इच्छित मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतील। खरं तर पौष महिना जो आहे तो नकारात्मकतेचा, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात आपण कुठली शुभ कामं करत नाहीत, कारण हा जो महिना आहे तो नकारात्मकतेचा नाश करणारा महिना मानला जातो। बघा, आता या महिन्यात आलेली ही विशेष आणि पहिली एकादशी आपल्याला सायंकाळी काय करायचं आहे, सायंकाळी 5:30 ते 6:30च्या दरम्यान, कमीत कमी 7:30च्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। शक्यतो दिवा जो तुम्ही घ्याल तो मातीचा घ्या किंवा मग कणकेचा घ्या, कारण सर्व दिव्यांपेक्षा जे आपण इतर दिवे वापरतो त्यांपेक्षा मातीचा किंवा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि हा दिवा लवकर लाभ देतो। म्हणून कणकेचा किंवा मातीचा दिवा घ्यायचा आहे। हा दिवा आपल्याला तुळशी मातेच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। एकादशीच्या दिवशी खरं तर तुळशी मातेचं महत्त्व हे विशेष आहे, कारण भगवान श्री विष्णूंची सर्वात प्रिय सखी जिला किंवा सर्वात आवडीची गोष्ट जी म्हटली जाते ती म्हणजे तुळस माता। आपल्याला प्रत्यक्ष रूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नसतं, त्यामुळे आपण तुळशीच्या समोर जर काही उपाय केले तर तिथल्या ज्या सेवा आहेत किंवा त्या ज्या काही आपल्या विधी असतील तर त्या भगवान श्री विष्णूंपर्यंत त्वरित पोहोचल्या जातात आणि जेव्हा आपल्या सेवा, आपल्या इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातात तेव्हा त्या इच्छा ज्या आहेत त्या त्वरित पूर्ण होतात। म्हणून आपल्याला तुळशीच्या समोर हा दिवा लावायचा आहे। ठीक आहे, मातीचा किंवा कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे, तो तुळशी मातेच्या समोर ठेवून द्यायचा आहे। 2 वातींची एक वात घालायची आहे। जर तुमच्याकडे कलावाची किंवा लाल वात असेल तर आवश्यक ती घाला, नसेल तर कापसाची वात घ्या, त्याला थोडं कुंकू लावा आणि ती लाल वात करा। त्यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे। तूप नसेल तर तेल घाला। यामध्ये तुम्हाला या तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्हाला एक अख्खं लवंग घालायचं आहे। ठीक आहे, हे सगळं घालून प्रज्वलित करायचं आहे दिवा। बाजूला एक उदबत्ती लावायची आहे, समोर एक बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। हे सगळं काही तुमचं करून झालं की त्यानंतर आता ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते, ज्या आज आपल्याला दिव्यात घालायच्या आहेत, ह्या व्यवस्थित ऐका किंवा मग एखाद्या पानावरती लिहून घ्या आणि त्याप्रमाणेच आज सायंकाळी हा उपाय करा। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं, एक वाटी घ्यायची। तुमच्या घरामध्ये जी कुठली वाटी असेल छोटीशी ती वाटी घ्यायची आहे। या वाटीत 21 अख्खे तांदूळ घालायचे।
21 अख्खे तांदूळ, 2 कापराच्या वड्या, चिमूटभर, अगदी 1 चिमूटभर पांढरे तीळ, चिमूटभर हळद, हे सगळं तुम्हाला त्या वाटीमध्ये घालायचं आहे. त्यानंतर याच्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे किंवा अत्तर असेल तुमच्याकडे ते अत्तर शिंपडलं तरीही चालेल. ठीक आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. तुम्हाला एक वाटी घ्यायची ज्यामध्ये 21 तांदूळ, कापराच्या 2 वड्या, पांढरे तीळ, हळद आणि गंगाजल किंवा थोडंसं अत्तर शिंपडायचं आहे. यानंतर काय करायचं तर तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्यात आणि 2 हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत. 5 लवंगा आणि 2 वेलदोडे हे मिक्सरमध्ये टाका आणि ते वाटून घ्या किंवा खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये कुटून घ्या आणि त्याची एक छोटीशी अशी पावडर बनवून घ्या. ठीक आहे, आता ही जी लवंगांची आणि वेलदोड्यांची जी पावडर बनवलेली आहे ही पावडर देखील तुम्हाला त्या तांदळांमध्ये घालायची आहे. ज्यामध्ये तुम्ही तांदूळ, कापूर, तीळ, हळद घेतलेला आहे त्यामध्ये ही पावडर, लवंगा आणि वेलदोड्यांची पावडर ही त्याच्यामध्ये घालायची आहे. आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन डाव्या हाताने आणि उजव्या हाताने हे चोळायचं आहे. ठीक आहे, हे सगळं चोळून झालं की त्यानंतर पुन्हा त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचं आहे. जी वाटी तुम्ही ऑलरेडी घेतलेली होती त्या वाटीत सगळं काही पुन्हा ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या 3 बोटांनी ह्या सर्व वस्तू त्या तुळशी समोरील दिव्यामध्ये घालायच्या आहेत. दिव्यामध्ये या वस्तू घालत असताना विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं महत्त्व जे आहे ते विशेष आहे, खूप जास्त आहे. त्यामुळे विष्णू सहस्त्रनामच म्हणा. येत नसेल तर यूट्यूबला लावा, ते श्रवण केलं ऐकलं तरी खूप फळ लावेल. समजा नाहीच जमलं तर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. 108 वेळा मंत्र म्हणा आणि त्यासोबत ह्या घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्या थोड्या थोड्या करत तुम्हाला त्या दिव्यात म्हणजे त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत. हे सगळं करून झालं, इच्छित मनोकामना जीही तुमची असेल ती व्यक्त करायची आहे. हे सगळं करून झालं की तुळशी मातेला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर जागा नसेल तर स्वतःभोवती घातल्या तरी चालेल. 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घाला आणि त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात. ठीक आहे, 2 तासानंतर आता 6, 6:30, 7 पर्यंत तुम्ही हा उपाय केला तर 8:30 ते 9 मध्ये किंवा 9:30च्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू एका चमच्याने बाहेर काढायच्या आहेत. दिव्यात घातलेल्या अभिमंत्रित केलेल्या सगळ्या वस्तू चमच्याने बाहेर काढायच्या आहेत. एक मातीची दुसरी पंटी किंवा कापूर जाळता ते भांडं घ्यायचं आहे. यामध्ये अभिमंत्रित केलेल्या सगळ्या वस्तू तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये अजून 2-4 कापराच्या वड्या घालायच्या आहेत. हे प्रज्वलित करायचं आहे आणि संपूर्ण घरभर घराच्या बाहेर याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. आणि जो दिवा तुम्ही लावलेला आहे तो तसाच पेटता ठेवा. अजून तेल घाला. रात्रभर दिवा पेटताच असला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मग तो दिवा आहे तो तुम्ही जर मातीचा बनवला असेल, मातीचा जर घेतला असेल तो घासण्यासाठी ठेवा आणि जर कणकेचा बनवलेला असेल तर तो एखाद्या पशुपक्ष्यांच्या समोर खाण्यासाठी ठेवा किंवा एखाद्या वारुळ जे असतं मुंग्यां वगैरे किड्या तर त्यांच्या समोर तुम्ही ठेवला तरीही चालेल. बघा, जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे, ज्या उपायामध्ये मी तुम्हाला